जगात प्रसिद्ध असणारी आणि मॅरेथॉन विश्वातली खडतर समजली जाणारी आणि गिनीज बुक ऑफ मध्ये नोंद झालेली सातारा हिल ऑफ मॅरेथॉनला सुरुवात झाली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात झाली आहे। ही 13वी मॅरेथॉन स्पर्धा सध्या पार पडते। या मॅरेथॉनमध्ये 8000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय। सातारा हिल ऑफ मॅरेथॉनचा हा खडतर मार्ग पार करण्यासाठी धावपटू उत्साही पाहायला मिळतात आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। पाहूयात। सातारा हिल ऑफ मॅरेथॉनला आता सुरुवात झालेली आहे। सकाळी 6:30 वाजता बरोबर साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंड येथून या स्पर्धेला मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। जवळपास 8000हून स्पर्धक या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत। साताऱ्यातच आता उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण सातारा शहर असेल हे मॅरेथॉनमध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण एकंदरीतच पाहायला गेलं तर जो सातारा ते कास रोड आहे त्यामध्ये असणारा यवतेश्वर घाट, या यवतेश्वर घाटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता ही स्पर्धा पार पडते। त्यामध्ये जवळपास तरुणांपासून देखील ते वृद्धांपर्यंत देखील या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी झाल्याचं चित्र समोर आलेले। माझ्या आता समोर मागे बघू शकता कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हे स्पर्धक आता या घाट मार्गावर धावताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच पाहायला गेलं तर ही स्पर्धा देशातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते। गिनीज बुक मध्ये देखील या स्पर्धेचं नोंद झालेली आहे। संपूर्ण बघायला गेलं तर ही स्पर्धामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धक आता रनिंग करताना पाहायला मिळत आहेत। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।